कृष्ण हरे. कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडरीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 269 क्रमांकांच्या ओव्यांपर्यंत आलोय आणि आज आपण 3ऱ्या अध्यायाचा शेवट बघणार आहोत, ज्यामध्ये 43व्या क्रमांकाच्या श्लोकाचं माऊली वर्णन करणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विकाराचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पातळ्यांवर केलं. या अध्यायाचा शेवट करताना भगवंत काय म्हणतात ते आता आपण बघूयात. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहिं शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. अर्थात हे महाबाहो, बुद्धी आदी संपूर्ण दृश्य याहून विलक्षण अखंडैक रस आत्म्याला जाणून अंतःकरण आत्मसंयुक्त करून आत्मरूप दुर्जय शत्रूचा नाश कर. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्यायः. अर्थात 3ऱ्या अध्यायाचा शेवट या श्लोकानं होतोय. या श्लोकाचा शेवट अतिशय उत्तम अशा पद्धतीनं भगवंतानं केलेला आहे. कर्मयोगाचा शेवट कसा व्हावा, कर्मयोग अंतिमतः कोणत्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर घडतो, खरा कर्मयोगी होण्यासाठी कोणत्या अवस्थेला साधकाला जावं लागतं, त्याची अंतिम अवस्था या अंतिम श्लोकामध्ये सांगून 3ऱ्या अध्यायाचा समारोप भगवंतानं केलेला आहे. बुद्धीपेक्षा विलक्षण असा जो अखंडैक रस आत्मा आहे त्याला जाणून घ्यावा, अंतःकरण आत्मसंयुक्त करावं आणि कामरूपी या दुर्जय अशा शत्रूचा नाश करावा, असं साधारणपणे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता या श्लोकाचा समारोप करताना समग्र 2ऱ्या अध्यायाचा थोडासा साररूप अर्थ सारांश आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. कारण आता पूर्ण 3ऱ्या अध्यायाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. अर्थात भगवंताला अभिप्रेत असलेला कर्मयोग आता पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे. हा कर्मयोग काय सांगतो, तर थोडक्यात या कर्मयोगाचं स्वरूप असं आहे की आपण त्या ईश्वरानं, परमात्म्यानं, ब्रह्मतत्वानं मनामध्ये जी एक कामना केलेली आहे की स्वतः काहीतरी क्रिया करावी, क्रियाशील व्हावं, आपण थोडी हालचाल करावी, काहीतरी करून बघावं असं त्या चैतन्याला वाटलं. ते ब्रह्मरूपत्व जे निष्क्रिय आहे, जे निराकार आहे, जे फक्त आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही क्रियेचा लवलेश नाही, अशा त्या अस्तित्वाला जेव्हा वाटलं आपण क्रिया करावी, निर्विकार असलेल्या त्या चैतन्याला वाटलं आपण थोडे विकारी व्हावं. ही भावना म्हणजेच मायेला त्या चैतन्यानं दिलेली जागा. खरं तर काल आपण महिला दिन साजरा केला, जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या दिवशी आपण स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष करतो, स्त्री स्वातंत्र्याची चर्चा करतो. पण मुळात जर जाऊन आपण बघितलं अध्यात्माच्या दृष्टीनं, तर सगळ्यात आधी स्त्रियांना किंवा स्त्री अस्तित्वाला म्हणजे मायेला, कारण अस्तित्व 2च प्रकारचे आहेत, प्रकृती आणि पुरुष. पुरुष जो आहे त्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो, त्याला आपण परमात्म तत्व म्हणतो. ते निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये क्रिया करण्याची पात्रता आहे पण ते क्रिया करत नाही, निष्क्रिय आहे.
पण त्याला असं वाटलं की आपल्या अस्तित्वाबरोबरच जे दुसरं अस्तित्व आहे त्या अस्तित्वालाही थोडीशी स्वतःचं काहीतरी करण्याची संधी मिळाली, अशी जी भावना त्या पुरुषाच्या मनात आली, परमात्म्याच्या ब्रह्मतत्वाच्या मनात आली, तिथून मायेला आश्रय मिळाला ब्रह्म्याचा म्हणजे परमात्म्याचा. आणि मग माया अधिष्ठित ब्रह्म अस्तित्वात आलं. आणि माया अधिष्ठित ब्रह्माचं कार्य काय, तर ही सगळी सृष्टी उत्पन्न करावी आणि या सृष्टीच्या निमित्तानं काही एक व्यवहार चालावा. आणि मग त्या पद्धतीनं ही सृष्टी उत्पन्न झाली. ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं प्रजोत्पत्तीची कथा सगळ्यांना सांगितली, ते आपण विस्तारानं बघितलं याच अध्यायामध्ये. म्हणजे आता मुळाचं सूत्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आपण त्याचेच अंश आहोत, ब्रह्माचे अंश आहोत, परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून जी इच्छा परमात्म्याची आहे तीच इच्छा आपली असली पाहिजे. कारण अंशी आणि अंश यांच्यामध्ये तत्वतः भेद नसतो. आणि जे तत्व ब्रह्मात आहे तेच तत्व आत्म्यात असल्यामुळं जर त्या ब्रह्माला फक्त क्रिया करण्याची भावना झाली तर तीच भावना कर्म करताना कर्म करणाऱ्या कर्त्याची असायला हवी. आपणही त्याचे अंश आहोत, म्हणून आपणही तो ज्या भावनेनं कर्म करतोय त्या भावनेनं आपणही कर्म करायला हवं. ज्या पद्धतीनं तो परमात्मा कर्म करतो पण त्या कर्मानं बाधित होत नाही, तो परमात्मा कर्म करतो पण त्या कर्मातून काहीतरी मिळावं अशी तो अपेक्षा करत नाही. कारण कशाची अपेक्षा करणार, सगळ्याचा जनिता तोच आहे. ज्याची अपेक्षा करावी ते सगळं त्यानं जन्माला घातलंय. आपण जे अपेक्षित करतो, जे आपल्याला अपेक्षित असतं ते सगळं आपणच निर्माण केलेलं आहे, आपल्याच अंशीनं निर्माण केलेलं आहे. धन असेल, संपत्ती असेल, पद असेल, जे काही तुम्ही मागता, जे काही तुम्ही मिळवावं अशी इच्छा करता, ते सगळं आपल्याच अंशीनं बनवलेलं आहे. मग आपल्याच अंशीनं बनवलेल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मागणं हे लाचारपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून ज्या भावनेतून ते ब्रह्मतत्व कर्म करतं त्याच भावनेतून आपण कर्म केलं पाहिजे, हा कर्म सिद्धांत आहे. कारण आपण अंश कुणाचे आहोत, परमात्म्याचे. आपण प्रकृतीचे अंश नाही आहोत, आपण परमात्म्याचे अंश आहोत. आणि त्या परमात्म्याची सावली आहे माया, प्रकृती. पण जीव काय करतो, आपलं मूळ रूप विसरून तो मायोबाधित होतो. मायोबाधितच होतो असं नाही, तर तो पूर्णपणे मायेच्या नियंत्रणात जातो. आणि मग मायेच्या नियंत्रणात तो एकदा गेला की मग मायेचं साम्राज्य त्याच्यावर अधिराज्य गाजवायला लागतं. आणि या मायेचं अधिराज्य म्हणजे विकार. या विकारांमुळं कर्मसिद्धांत बाधित होतो, कर्मसिद्धांत डागाळतो, कर्माची शुद्धता बाधित होते, कर्म अशुद्ध होतो, कर्म अपवित्र होतं, कर्म डागाळतं. लांछन लागतो कर्माला जेव्हा विकार जन्माला येतात. तो विकार कोणता, तर कामना. आपण जे करतोय त्यातून काही मिळावं ही भावना जन्माला आली की त्या भावनेबरोबर बाकी सगळ्या विकारांचा जन्म होतो. आणि काम नावाचा विकार किंवा कामना कधी जन्माला येते, जेव्हा आपण आपल्या मूळ रूपाला विसरतो तेव्हा काम जन्माला येतो. कारण ब्रह्मतत्व जागृत असलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी काम जन्माला येऊच शकत नाही. जसं सूर्याला अंधाराचं दर्शन घडणं शक्य नाही, तसं ब्रह्मरूपावर अधिष्ठित झालेल्या चैतन्याला, ब्रह्मतत्वावर स्थिर झालेल्या चैतन्याला कामना बाधित करू शकत नाही, इच्छा वासना आकांक्षा बाधित करू शकत नाहीत. पण जेव्हा हा जीव मी ब्रह्म आहे, मी परमात्म्याचा अंश आहे हे विसरतो, तेव्हा माया प्रवेश करते. जिथं मी ब्रह्म आहे हे ज्ञान संपतं, तिथं अज्ञान आपोआप येतं. कारण प्रकाश गेला की अंधार येणारच आहे. मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची, अध्यात्म थोडंसं सोपंही आहे पण सूक्ष्म आहे.
थोडंसं नीट समजून घेतलं तर सोपं आहे. ब्रह्मतत्व कधीही जात नाही, चैतन्य कधीही संपत नाही, ते फक्त बाधित होतं, डागाळतं. चैतन्य आहेच आहे. आपण किती जरी मायेच्या अधीन गेलो, कितीही आपल्यात विकार शिरले, तरी आपलं मूळ रूप बाधित होत नाही. मूळ रूप आहे तसंच राहतं. फक्त त्या मूळ रूपावर काही एक आच्छादन येतात, काही एक आवरण येतात. ती आवरणं बाजूला काढली की मूळ रूप जसं आहे तसंच राहतं. मूळ रूपाला बाधित करण्याची शक्ती विकारांमध्ये सुद्धा नाही. विकार जास्तीत जास्त काय करतात, त्या मूळ रूपाला, मूळ चैतन्याला आवरण निर्माण करतात, पदर निर्माण करतात, आवरण निर्माण करतात. जसं सूर्याला झाकता येणं शक्य नाही, पण सूर्याच्या समोर ढग येणं शक्य आहे. ढग आले की आपल्याला वाटतं सूर्य झाकला गेला किंवा सूर्य अंधारात गेला. सूर्य कधीच अंधारात जात नाही. सूर्य उजेडातच असतो. सूर्य 24 तास कायम प्रकाशमान असतो. पण त्या सूर्याच्या समोर ढग येऊ शकतात. पाणी आहे, पाण्यावर शेवाळ साचू शकतं, पाण्यावर कचरा, पानं वगैरे जमा होऊ शकतात, पण पाणी त्या कचऱ्यानं बाधित होत नाही. पाणी जसं आहे तसं असतं. तसं चैतन्य जसं आहे तसं असतं. फक्त त्या चैतन्यावर जेव्हा विकार चढतात, तेव्हा त्या विकारामुळं चैतन्य अज्ञानाच्या आहारी जातं आणि आपलं मूळ रूप विसरून जातं. आणि मग विकार त्याच्यावर आक्रमण करायला लागतात. आणि राजपुत्रानं जसं भिकारी असल्याचा समज करून घेऊन दारोदार भीक मागावी, पण तो राहणार राजपुत्रच, रक्त त्याचं राजाचंच असणार, पण मी राजाचा पुत्र आहे ही भावना तो विसरला. आणि ही भावना तो विसरल्यामुळं त्याच्यामध्ये मी राजपुत्र आहे याचा विसर पडला आणि तो भिकारी आहे असा स्वतःचा समज करून दारोदार भीक मागू लागला. असं काहीसं या जीवाच्या संदर्भात घडतं. म्हणून जीवानं निष्काम भावनेनं कर्म करावं. पण या निष्काम भावनेच्या कर्माला जर बाधा आली, कामना त्यात आली, की मग मात्र कर्म बाधित होतं. आणि म्हणून या विकारांना बाजूला केलं पाहिजे, विकारांना टाळलं पाहिजे, विकारांचा त्याग केला पाहिजे, या विकारांवर विजय मिळवला पाहिजे. आणि एकदा का विकारांवर विजय मिळवला, विकारांवर विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे आत्मरूपावर स्थिर होणं. आपण आपल्या आत्मस्वरूपावर स्थिर झालो की आपोआप विकार संपतात. हा एक मार्ग आहे विकारांना संपवण्याचा. दुसरा मार्ग आहे विकारांपासून सावध राहण्याचा. विकार येतात जातात, तटस्थपणे त्या विकारांना बघायचं, विकारांच्या आहारी नाही जायचं. याही मार्गाने विकारांना जिंकता येतं. पण आपण आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं की आपोआपच विकारांवर लक्षही ठेवता येतं, आत्मस्वरूपावर स्थिरही राहता येतं. म्हणून लक्ष कर्मावर केंद्रित करावं असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आग्रह आहे. अर्जुनाने युद्ध करावं, युद्धावर लक्ष द्यावं, युद्धाच्या परिणामाची चिंता करू नये. कारण परिणामाची चिंता त्यानं केली की त्याच्या त्या चिंतेमध्ये अहम येईल. त्या युद्धातून काहीतरी मिळवण्याची कामना होईल आणि त्यातून सगळ्या विकारांचा जन्म होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, तृष्णा, या सगळ्या गोष्टी विकारांच्या रूपाने तिथं प्रवेश करतील. म्हणून अर्जुनानं कर्म केंद्री व्हावं, कोणत्याही भावनेनं कर्म करू नये. हे कर्म मी करतोय ही भावना त्या कर्माचरणात त्यानं ठेवू नये. कारण कर्म आपण करतच नाही आहोत. मी करतोय ही भावना प्रकृतीची आहे, करण्याची पात्रता आहे ही भावना ब्रह्माची आहे, परमात्म्याची आहे. मी करतो असं आपण म्हणालो की मग आपण प्रकृतीच्या पक्षात गेलो. दोनच पक्ष आहेत, प्रकृतीचा आणि परमात्म्याचा. तुम्ही परमात्म्याच्या पक्षात जर असाल तर तुम्हाला प्रकृतीचा पक्ष बाधित करू शकत नाही. पण तुमचीच भावना जर डळमळीत असेल,
दळमळीत भावना असलेल्यांचं पक्षांतर सगळ्यात सोपं असतं. पक्षांतर कधी सोपं होतं? एखाद्या पक्षातल्या माणसाच्या मनात काही एक वेगळी वासना आहे, काही एक वेगळी आकांक्षा आहे, की मग त्याचं पक्षांतर करून घेणं सोपं जातं. त्याला भीती दाखवता येते, त्याला प्रलोभन दाखवता येतं, त्याला आमिषा दाखवता येते आणि आमिषाच्या माध्यमातून त्याचं पक्षांतर घडवता येऊ शकतं. आणि माया असंच अनेक जीवांचं पक्षांतर करून घेते. माया अनेकांना प्रलोभन लावते. काम नावाचा पहिला विकार ती जीवांमध्ये सोडते आणि जे जे त्या विकाराला भुलतात त्यांना ही प्रकृती आपल्या पक्षात घेते. आणि जे तिच्या पक्षात गेले की मग त्यांचे हाल झाले. का? तर आपला मूळ पक्ष तो नाही. एक लक्षात घ्या, राजकारणातला पक्ष असो किंवा आपण ज्या पक्षाचं चिंतन करतोय तो पक्ष असो, मूळतः तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात जो मान सन्मान तुम्हाला मिळेल तो दुसऱ्याच्या पक्षात गेल्यावर कधीच मिळणार. तुमच्या घरात तुम्हाला जे प्रेम मान सन्मान मिळेल तो मान सन्मान दुसऱ्याच्या घरात कसा मिळेल? अगदी त्या पद्धतीनं आपण आहोत परमात्म्याच्या पक्षाचे, आपण आहोत ब्रह्माच्या पक्षाचे. मग आपण ते ब्रह्मतत्व विसरून जर मायेचा पक्ष धारण केला तर माया आपल्यावर प्रेम का करेल? माया आपला वापर करेल आणि माया तेच करते. माया खेळवते आपल्याला आणि स्वतः आनंद घेते, कारण मायेला त्यात आनंद मिळतो. विकारांना जीवाला खेळवण्यात एक वेगळा आनंद मिळतो आणि विकार जीवाला खेळवत असतात. विकारांचा स्वभाव आहे, त्या स्वभावाला पर्याय नाही. आणि म्हणून त्या विकारांच्या अधीन न होता त्या विकारांवर आपण विजय मिळवला. कारण माया हा जो पक्ष आहे तो परमात्म्याचा दास असलेल्यांचा पक्ष आहे. माझी सावली माझी दास आहे, माझ्या अधीन आहे, ती माझ्या नियंत्रणात आहे. मी आहे म्हणून ती आहे, ती आहे म्हणून मी नाही. मी आहे म्हणून माझी सावली आहे, माझी सावली आहे म्हणून मी नाही. माझं अस्तित्व महत्वाचं आहे, नंतर सावलीचं. तसं परमात्मा ब्रह्म महत्वाचं आहे, माया नंतर. पण जे नंतर आहे, जे दुय्यम आहे, त्याच्या तुम्ही पक्षात गेलात की मग आपोआपच पहिल्या पक्षातला तुमचा मान संपेल. आणि म्हणून एक मात्र सोय आहे या परमार्थामध्ये. तुम्ही कधीही तुमच्या मूळ पक्षात आलात की तुम्हाला आधीचा जो सन्मान मिळत होता तो जसाच्या तसा मिळतो. राजकीय पक्षांमध्ये असं होत नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष काही काळासाठी तुम्ही सोडला आणि पुन्हा त्याच पक्षात आलात तर पक्षश्रेष्ठींच्या मनात थोडी नाराजी असणारच तुमच्याबद्दल. पण परमात्म्याच्या मनात कधीही जीवात्मा जेव्हा त्याच्या मूळ रूपाकडे येतो तेव्हा कधीही तो भेद करत नाही. ज्या क्षणाला तुम्ही त्या पक्षात याल परमात्म्याच्या, त्या क्षणाला तुम्हाला तोच मान सन्मान, तोच आनंद, सगळं तुमचं तेच ऐश्वर जसंच्या तसं मिळेल, जे ऐश्वर त्याला विसरण्याच्या आधी तुमच्याकडे होतं. भगवंत तेच सांगतायत की अर्जुना, या विकारांपासून बाजूला हो आणि तुझ्या मूळ रूपामध्ये स्थिर हो. माऊली या श्लोकाचं वर्णन काय करतात ते बघूया. हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. अर्थात यांचे अंतःकरणातील ठाणे नाहीसे झाले तरच ते निश्चित मेले असे समज, ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही. या विकारांना मारणं अवघड आहे. भगवंतांनी सांगितलं हे विकार वाटतात तेवढे सोपे नाहीत. कारण शेवटी सावली जरी असली तरी ती परमात्म्याची आहे. त्यामुळे विकार जरी असले तरी त्या विकारांना आश्रय जो आहे तो ज्ञानाचा आहे. आणि म्हणून हे विकार सहजासहजी संपणार नाही. पण प्रयत्नपूर्वक जर या विकारांना आपण जिंकलो, विकारांना जिंकायचं म्हणजे विकारांबरोबर भांडायचं नाही. भांडणानं विकार जिंकता येत नाहीत. विकार संयमानं, तटस्थतेनं आणि ज्ञानानं, विवेकानं जिंकता येतात. जे विकारांबरोबर भांडले ते विकारांसमोर हारले. विकारांबरोबर भांडून नाही चालणार. एकतर तुम्ही तुमची साधना वाढवा, विकार शांत होतील. नाहीतर तुम्ही विकारांकडे तटस्थपणे बघायला, संयतपणे, संयमानं, विवेकानं बघायला शिका. हळूहळू
तुमचे विकार निवळतील. फक्त बघायचं विकार आलाय आणि हसायचं. माझ्याही मनात विकार आलाय, बर काय आहे त्या विकाराची अपेक्षा, असं असं कर, असं तो विकार आपल्याला सुचवतो. त्याचं ते करणं तुम्ही जागरूकपणे केलात की तुम्हाला अनुभव येईल की विकार संपलाय. तुम्ही भलेही त्या विकाराच्या सांगण्याप्रमाणे जरी वागत असलात तरी जेव्हा तुम्ही तुमचं स्व तिथं आणता, तुमचं स्वातंत्र्य तिथं आणता, त्या क्षणाला विकार पराभूत झालेला असतो. कारण विकाराचं अस्तित्वच त्याला प्रधानता देण्यात असतं. विकार जिंकतात कधी, जेव्हा त्यांना प्रधानता देऊन तुम्ही ते करता. मौली 18व्या अध्यायात म्हणतायत, कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती. काम त्यांच्याकडून काहीतरी करून घेतो ते करतात, म्हणजे कामाचे ते गुलाम झालेले आहेत. क्रोध मारू ते मारिती, मनात अहंकार आला आणि मारलं. एखाद्या माणसानं मर्डर किंवा हाफ मर्डर असं काही केलं तर त्या व्यक्तीला पश्चाताप होतो, मला राग आला आणि मी रागाच्या भरात केलं. पण जन्मठेपेची शिक्षा तुला झाली ना, कारण तेव्हा तो विकाराचा गुलाम झाला. जो विकारांचा गुलाम होतो तो हरतो. मनात क्रोध आला, बघायचं त्या क्रोधाकडे, ओके मला राग आलाय, मग काय अपेक्षा या रागाची, की मी समोरच्याला थापड मारावं अशी त्या क्रोधाची अपेक्षा आहे. मग त्या क्रोधाला आपण असं म्हणायचं, तू म्हणतो म्हणून मारणार नाही, तुझी इच्छा आहे मी मारावं अशी, मी मारेल, पण मी मारेल, तू म्हणतो म्हणून मारणार नाही. फक्त एवढा जरी विचार आला की त्याच क्षणाला तुमचा क्रोध संपून जाईल. क्रोध म्हणेल आता माझं कामच नाही, आता यानं थापड जरी मारलं समोरच्याला तरी श्रेय मला नाही. तुम्ही हा प्रयोग करून बघा. विकार विकार आहेत कारण तुम्ही बेशुद्ध आहात. विकार विकार आहेत कारण तुम्ही त्याचे गुलाम बनलात. तिथंच विकार आहेत. आणि त्या विकारांकडे तटस्थपणे बघता आलं, विवेकानं बघता आलं की अनुभव येईल की आपला राग संपलाय, क्रोध संपलाय, मोह संपलाय. सगळे विकार हळूहळू संपतील. हे काही एका दिवसात होणार नाही, पण ते होईल नक्की. पण ज्यानं प्रयत्नपूर्वक असं सातत्यानं केलं, हे अंतरेहुनी जरी फिटले, हे विकार एकदाचे संपले, नष्ट झाले तरी निभ्रांत जाण निवटले. निभ्रांत म्हणजे निश्चित जाण निवटले, निवटले म्हणजे नाहीसे झाले. अंतःकरणातून विकार संपले म्हणजे निश्चितपणे ते संपले असे समज. वरून समजले म्हणजे संपले असं नाही. वरून वरून विकार संपले म्हणजे विकार संपले नाहीत, आत ते आहेत. अंतःकरणातून हे विकार एकदाचे निघाले की मग समजायचं की ते कायमचे निघाले. तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. सूर्यकिरण, रश्मी म्हणजे सूर्यकिरण. सूर्यकिरणाशिवाय मृगजळाला अस्तित्व नाही. सूर्य प्रखर असेल तरच मृगजळ दिसतं. सूर्यच नसला तर मृगजळच राहत नाही. तसं एकदाचे विकार अंतःकरणातून नष्ट झाले की मग वेगळं करायची काही गरजच नाही. मग काही भ्रम वेगळा दूर करायची गरजच नाही. मृगजळ हा भ्रम आहे, तो सूर्याच्या किरणांमुळे आहे. एकदा सूर्यकिरणावर तुमचं लक्ष गेलं की मग तुम्हाला मृगजळामध्ये रममाण व्हायचं कारणच नाही. तुमचं मन त्याच्यामध्ये रमणारच नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणच. अर्थात तसे राग द्वेष जर नाश पावले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य हातात आले असे समज. मग तो पुरुष आपल्या स्वात्मसुखाचा आपणच अनुभव घेतो. स्वराज्य हा शब्द माऊलींनी वापरलाय 13व्या शतकात. 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी तो लौकिक पातळीवर प्रस्थापित केला, सामाजिक राजकीय पातळीवर प्रस्थापित केला. हा शब्द ज्ञानोबारायांचा आहे. ब्रह्मीचे स्वराज्य अध्यात्मात, पारमार्थिक क्षेत्रात एक सगळ्यात मोठी सूट, सगळ्यात मोठा लाभ असा आहे
की आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपल्याला मिळालेलंच आहे. जीवाला जे मिळवायचं आहे ते त्याला मिळालेलंच आहे. मग परमार्थ का करायचा आहे? विकारांना का दूर करायचंय? आपल्याला जे मिळालेलंच आहे ते आपलंच आहे, तो मीच आहे, ते माझंच आहे, याचं ज्ञान होण्यासाठी बाकी सगळं करायचंय. मिळवण्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. कारण जे मिळवायचंय ते जर आधीच प्राप्त नसेल तर त्याला मिळवायचा दुसरा उपाय नाही. जे आपलं नाही ते प्रयत्नपूर्वक मिळवून फायदा नाही. आनंद त्यालाच मिळवण्यात आहे जे तुमचं आहे. आनंद, ब्रह्मरूपत्व, परमात्मरूपत्व आपला स्वभाव आहे. आपण मूळचे ते आहोत. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. आपण मूळतः देव आहोत, म्हणून आपल्याला देवत्व वेगळं मिळवायची गरज नाही. फक्त त्या देवत्वावर आलेलं आवरण बाजूला करायचं. आणि ते आवरण म्हणजे विकार. तैसे राग द्वेष जरी निमाले, नुसते राग द्वेष संपले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. आले म्हणजे नव्यानं आले असं नाही, बाहेरून आले असं नाही, ते आहेच. ते आधीही होतं, माया जेव्हा आली तेव्हाही होतं, विकार चढले तेव्हाही होतं, विकार गेल्यावरही राहणार. त्याच्या शुद्ध स्वरूपावर कोणत्याही प्रकारचा परिणाम या विकारांचा होत नाही. जो परिणाम होतो तो फक्त भ्रम आहे. जसं राजपुत्राला मी भिकारी आहे असा भ्रम झालाय, की मग त्या भिकाऱ्याला राजपुत्र होण्यासाठी वेगळं काही करावं लागेल का? काही करायची गरज नाही. एकच करायचंय, मी राजपुत्र नाही हा जो भ्रम झालाय, किंवा मी भिकारी आहे हा जो भ्रम झालाय, तो फक्त दूर करायचा आहे. मी भिकारी नाही हा भ्रम दूर केला आणि मग मी कोण आहे याचा विचार केला की त्याला कळणारच आहे मी राजपुत्र आहे. दुसरा मार्ग नाहीये राजपुत्र व्हायचा. राजाच्या पोटी जन्म घेता येणं हे सोपं नाहीये. जो स्वतः राजपुत्र आहे पण भिकारी असल्याचा भ्रम बाळगतोय त्याला राजपुत्र होणं सोपं आहे. तसं प्रत्येक जीव ब्रह्माचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. आपण सगळे राजपुत्र आहोत. राजाधिराज, योगीराज, परब्रह्म, सच्चिदानंद सद्गुरू त्याची आपण लेकरं आहोत. त्या ब्रह्माची आपण लेकरं आहोत. त्याच्यामुळं आपल्याला राजपुत्र होण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. त्याचा अंश असण्यासाठी, बनण्यासाठी आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण आपण त्याचा अंश आहोतच. फक्त आपण त्याचा अंश आहोत हे आपण विसरलोय. आणि मी त्याचा अंश आहे हे विसरण्याला कारण ठरलेत ते विकार. आणि म्हणून ते विकार फक्त दूर करायचे. तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. ते स्वराज्य आधीच होतं, ते स्वराज्य आपोआप पुन्हा नव्यानं प्राप्त होईल. मग तो भोगी सुख आपुले आपणची. पुन्हा मौलीने शब्द वापरले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. त्याला सुखही दुसरा कोणी देत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, भगवान गौतम बुद्धही म्हणतात, तुम्ही दुःखी आहात तुमच्यामुळं, तुम्ही सुखीही होणार आहात तुमच्यामुळं. जगामध्ये कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला दुःख देण्याची कोणातही ताकद नाहीये आणि तुम्हाला सुखी करण्याची सुद्धा पात्रता जगात कोणाची नाहीये. तुम्हाला सुखी फक्त तुम्हीच करू शकता आणि तुम्हाला दुःखीही तुम्हीच करू शकता. बाकी दुसऱ्याच्यामुळे मी दुःखी झालो, दुसऱ्याच्यामुळे मी सुखी झालो हा भ्रम आहे. त्यानं माझं मन दुखावलं नाही, तुझं मन दुखावण्याच्या लायकच होतं, तो फक्त निमित्त झाला. तू त्याच्याकडून अपेक्षा ठेवली म्हणून तुझं मन दुखावलं. तू जागा दिली त्याच्याकडून मन दुखवण्याकरता. चूक समोरच्याची नाही, चूक तुझी आहे. विकारांना जागा आपण देतो आणि विकारांना बदनाम करतो.
विकार त्यांचं काम करणार. बघा, अग्नी आहे, अग्नीत तुम्ही बोट घातलं, अग्नीनं तुम्हाला चटका दिला, चूक कुणाची? अग्नीची की तुमची? चूक आपली. तो अग्नी आहे, त्याचा स्वभाव आहे जाळणं. तुम्ही हात घातलाय त्याच्यात, चटका तुम्हालाच बसणार. तसं सुखी तुम्ही तुमच्यामुळं होता, दुःखी सुद्धा तुम्ही तुमच्यामुळंच होता. एखादं छान असं पाणी वाहत आहे, तुम्ही ते पाणी पिलंय, तुम्ही तृप्त झालात. ती तृप्तता पाण्यानं तुम्हाला दिलेली नाहीये, तुम्हीच ती मिळवलेली आहे तृप्तता. पाण्यानं फक्त त्याचा स्वभाव पूर्ण केला, तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो. म्हणून सुखी होणं किंवा दुःखी होणं तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतःच सुखी किंवा दुःखी होता. नाहीतर संपत्ती अनेकांची नष्ट झाली, पण साधू संत संपत्ती गेली म्हणून दुःखी झाले नाहीत. तुकोबारायांची सुद्धा पत्नी मरण पावली, मुलं बाळ मरण पावली, गुरंढोरं मेली, सगळी सावकारकी गेली, तरी या सगळ्या प्रसंगांनी तुकोबाराय दुःखी झाले नाहीत, व्यथित झाले नाहीत. कारण व्यथित करण्याची ताकद त्यांच्यात नाही. तुकोबारायांसारख्यांचं ज्याचं मन बनलं, त्याला जगात कुणीच दुःखी करू शकत नाही. त्याला सुखीही कुणी करू शकत नाही, दुःखीही कुणी त्याला करू शकत नाही. आपण त्याचे अंश आहोत. म्हणजे आपल्यालाही जगात कुणीही सुखी करू शकत नाही, जगात कुणीही आपल्याला दुःखी करू शकत नाही. आपण सुखी आहोत स्वतःमुळं, आपण दुःखी आहोत स्वतःमुळं. आणि म्हणून मग तो भोगी सुख आपुले आपणच. आपणच आपलं सुख भोगतो, दुसरा तुम्हाला सुख देणार नाही. आपलं मूळ रूप सुखरूपतेच आहे. आपण मूलतः सुखाचे अंश आहोत, कारण तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. परमात्मा म्हणजे सुख. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो परमात्मा म्हणजे सुखाचा तो आगर आहे, सुखाचं ते मूळ आहे. आणि त्याचे आपण अंश आहोत, म्हणजे आपण मूलतः सुखरूप आहोत. आणि हे विकार एकदा संपले की मग आपणच आपलं सुख भोगतो, आपणच आपला आनंद, आपलं मूळ रूप, त्याचा आनंद घेतो. ते गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, ते तर स्थिर राहुनी नुठी कवने काळी. अर्थात गुरु शिष्याच्या संवादाने प्राप्त होणारी जीव ब्रह्माची एकता, त्या ठिकाणी अर्जुना तू स्थिर होऊन तेथून कधीही हलू नकोस. आता बघा, भगवंताचा उपदेश बदललाय. एकीकडं अर्जुनाला युद्ध करा म्हणतायत आणि इथं वेगळाच उपदेश केलाय. काय उपदेश केलाय? ते गुरु शिष्याची गोठी, जिथं जिथं गुरु शिष्यांची गोष्ट होते, पदपिंडाची गाठी, पद आणि पिंड यांची गाठ होते. आता इथं पदपिंड खूप सुंदर शब्द आहे. पिंड म्हणजे जीव, पद म्हणजे परमात्मा, ब्रह्म म्हणजे पद, पिंड म्हणजे जीव. या दोघांची एकता जिथं आहे, पदपिंडाची गाठी. गुरु शिष्य एकत्र आले की चर्चा कशाची होते? तर जीव ब्रह्म आत्मैक्याची चर्चा होते. खरी गुरु शिष्यांची चर्चा हीच, आदर्श गुरु शिष्याची चर्चा हीच. गुरुनं विचारावं मी कोण आहे, शिष्यानं सांगावं तू कोण आहेस, तू परमात्मा आहेस, तू ब्रह्म आहेस, असं शिष्यानं गुरुनं सांगावं आणि शिष्यानं विचारावं मी कोण आहे. या अशी चर्चा जिथं होते त्याला म्हणतात गुरु शिष्याची गोठी. माऊलींनी सांगावं तुम्ही आम्ही ऐकावं, गुरु शिष्याची गोठी. पदपिंडाची गाठी, दुसरी काही चर्चा नाही. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी दुसरी काही चर्चा नाही. पदपिंडाची गाठी, जीवाची ब्रह्माची त्यांच्या ऐक्याचीच सगळी चर्चा आहे, तीच सगळी गोष्ट कहाणी आहे. ते तर स्थिर राहोनी नुठी, तिथं स्थिर राहा नुठी. आणि एकदा स्थिर झालास की तिथून उठू नको कवने काळी, कधीच तिथून उठू नकोस. आत्मरूपावर स्थिर हो आणि आत्मरूपावर स्थिर झाल्यानंतर हलू नको.
ते स्थिर होणं जितकं गरजेचं आहे तितकंच तिथं कायम स्थिर राहणंही गरजेचं आहे. तिथून हालायचं नाहीये, तिथून उठायचं नाही. तिथून हल्लो, तिथून उठलो म्हणून हा सगळा वनवास वाट्याला आला. तिथून हल्लो, तिथून उठलो म्हणून ही सगळी भटकंती वाट्याला आली, पदरात पडली. जर ते मूळ रूप विसरलोच नसतो, तिथून हल्लोच नसतो, उठलोच नसतो, तर एवढा उपद्व्याप करण्याची काही गरजच पडली नसते. जसं राजपुत्र आहे, आपल्या आई वडिलांपासून हरवलाय. जर तो हरवलाच नसता तर त्याला काही दुःख सहन करण्याची गरजच नव्हती. पण तो आपल्या आई वडिलांपासून हरवला, मग भटकंती झाली. कुण्यातरी परक्याच्या घरात जावं लागलं, परक्याची सेवा करावी लागली, त्याची गुलामी करावी लागली, त्याच्याकडून जे मिळेल ते खावं लागलं, गुलामाचं जीवन जगावं लागलं. पण पुन्हा जेव्हा आई वडील मिळतील, पुन्हा त्यांना आई वडिलांना सोडू नये. कारण पुन्हा आई वडिलांना सोडलं की पुन्हा हे दुःख आहे. जीव जेव्हा जेव्हा मायेच्या अधीन जातो, माया सांगते तसं करतो, विकारांच्या अधीन जातो, विवेकाला सोडतो, अज्ञानाला ग्रहण करतो, ज्ञानाला सोडतो, तेव्हा तेव्हा त्याची भटकंती होते. म्हणून अर्जुना, ती भटकंती होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ते तर स्थिर राहोनी नुठी कवने काळी, मग तिथून कधीच उठू नको. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐके देव देवो बोलता झाला. माऊली उपसंहार करतायत, मूळ विषयाकडं वळतायत. अर्थात संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा ऐक, सर्व सिद्ध पुरुषांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवाधिदेव जो भगवान श्रीकृष्ण तो असे म्हणाला. पुन्हा मूळ कथा, महाभारतातली कथा, युद्धभूमीवरची कथा, युद्धकांडातली कथा, कौरव पांडवांचं युद्ध, पांडवांच्या बाजूनं अर्जुन, समोर कौरवांना बघतोय, कौरवांमधल्या सगळ्या आपल्या मित्रांना, भावकींना वगैरे वगैरे बघतो, मोह निर्माण झाला. ही सगळी गोष्ट संजय धृतराष्ट्राला सांगतोय दुरून बघून. तो जो मूळ कथेचा धागा आहे तो इथं पुन्हा तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी माऊलींनी जोडलाय. ऐसे सकळ सिद्धांचा राव, सगळ्या सिद्धांचा जो राव आहे, सगळ्या सिद्धांचा जो राजा आहे, सर्व सिद्ध पुरुषांचा जो राजा आहे. सिद्ध पुरुष ज्याच्याकडून सिद्ध बनतात, ज्याच्या संगानं स्पर्शानं सिद्ध बनतात. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, नाहो म्हणजे पती, जो लक्ष्मीचा पती आहे, अर्थात भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यांची पत्नी रुक्मिणी लक्ष्मी मातेचा अवतार आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णूचा अवतार. म्हणून लक्ष्मीचा नाहो, राया ऐके, राया म्हणजे धृतराष्ट्राला संजयानं म्हटले, राया ऐके देव देव बोलता झाला. असं देवादिदेव जो भगवान श्रीकृष्ण तो असं बोलता झाला. आता पुनरुपी तो अनंतो, आद्य एकी मातू, सांगैल तेत पंडुसुतू प्रश्न करील. अर्थात आता पुन्हा तो श्रीकृष्ण परमात्मा आणखी एक पुरातन कथा सांगेल, ती ऐकून अर्जुन प्रश्न विचारेल. आता पुढच्या अध्यायातल्या काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत माऊलींनी. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू. आता तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणखी स्वतःच्या मनामध्ये जे काही येईल ते थोडंसं बोलणार आहे. याच्यातून सूचना काय दिली माऊलींनी की पुढच्या अध्यायात म्हणजे चौथ्या अध्यायात पुन्हा भगवंतच काही बोलणार आहेत. आता पुनरपी तो अनंतो एवढं सांगून झाल्यावरही भगवंत काहीतरी बोलणार आहेत. आद्य एकी मातू, पुरातन, आद्य म्हणजे पुरातन, एकी मातू एक जुनी गोष्ट सांगणार आहेत, पुरातन अशी गोष्ट सांगणार आहेत, पुरातन काहीतरी सांगणार आहेत. सांगेल ते तर पंडुसुतू प्रश्न करील. आणि मग भगवंताचं जे सगळं बोलणं ऐकून पंडुसुतू म्हणजे अर्जुन प्रश्न करणार आहे.
म्हणजे भगवंत बोलणार आहेत, अर्जुन प्रश्न करणार आहे. म्हणजे अजूनही अर्जुनाच्या मनातले प्रश्न काही संपणार नाहीत आणि म्हणूनच गीतेचा आनंदही आपल्याला तितकाच मिळणार आहे. कारण अर्जुनाचा प्रश्न संपला की गीता संपली, अर्जुनाचा संभ्रम संपला की गीता संपली. म्हणून अर्जुनाचा संभ्रम जरी संपलेला असला तरी अर्जुनाच्या मनात प्रश्न संपत नाहीयेत. कारण हे प्रश्न न समजण्याचं संपण्याचं महत्वाचं कारण हे की प्रश्न जिवंत ठेवले तर बरंच काही अर्जुनाला ऐकायला मिळतंय, बरंच काही समजून घ्यायला मिळतंय. ती जिज्ञासा, ती मुमुक्षुता, ती कुतूहल अर्जुनाच्या अंतःकरणात आहे आणि म्हणून अर्जुन प्रश्न करणार आहे. तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरुवाडू श्रवण सुखाचा. अर्थात त्या कथेची योग्यता व रसिकता पाहून श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल. आणि ती जी अद्भुत कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्या अद्भुत कथेमुळं तया बोलाचा हन पाडू, बोलाचा म्हणजे त्या गोष्टीचा, भगवंत जे बोलणार आहेत त्या बोलाचा म्हणजे शब्दांचा, हन पाडू, पाडू म्हणजे योग्यता, पात्रता, की रसवृत्तीचा निवाडू, भगवंत जे बोलणार आहेत त्या कथेची योग्यता आणि त्या कथेचा जो रसिकपणा आहे, त्या कथेतला जो रसिकपणा आहे की रसवृत्तीचा निवाडू, त्या कथेतल्या रसामुळं आणि त्या कथेतल्या पात्रतेमुळं, त्या कथेची श्रेष्ठता, त्या कथेची उत्तमता, गुणवत्ता इतकी श्रेष्ठ आहे. म्हणजे शब्दातही गुणवत्ता आहे आणि त्यामध्ये रसिकताही आहे. तेने श्रोतया होईल सुरुवाडू, सुरुवाडू शब्दाचा अर्थ आहे सुकाळ, श्रवण सुखाचा, आणि श्रवण सुखाचा सुकाळ सगळ्या श्रोत्यांना त्या भगवंताच्या सांगण्यामुळे होईल. कारण कथाच तशी अद्भुत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करोनी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बाप्पा. अर्थात निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बाबांनो बुद्धीची चांगली तयारी करून कृष्णार्जुन संवाद सुखाचा तुम्ही उपभोग घ्या. किती भाग्यवान असतील ते श्रोते जे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ऐकायला प्रत्यक्ष त्यांच्या समोर होते. खूप काही श्रोत्यांची संख्या नव्हती, मोजके होते, गर्दी नव्हती पण दर्दी होते. दररोज माऊलींनी ती ज्ञानेश्वरीची कथा सांगावी. कथा काही सलग नसेल सांगितली, सांगावं, मध्ये विश्राम घ्यावा, पुन्हा काहीतरी वेळ दिलेली असावी, त्यावेळी पुन्हा सगळे बसले असावेत. असा कुठं कथेत उल्लेख नाही की ज्ञानोबाराय नेमक्या कोणत्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगायचे, किती श्रोते त्या कथेला उपस्थित होते. पण जिथं ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगितली तिथं जर कधी गेला, पैशाचा खांब म्हणतात त्या जागेला, मी गेलोय तिथं. आम्ही एक डॉक्युमेंटरी केली होती नेवासा या ठिकाणी. महानुभावांचं एक खूप जुनं स्थळ तिथं आहे बाजूलाच, जिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथं भिंतीचं मंदिर आहे. ज्या भिंतीला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती भिंत, तो दगड अजूनही तिथं जसाच्या तसा आहे. त्याच्या भोवती मंदिर बांधलंय. भिंतीचं मंदिर, पैशाचा खांब असं त्याला म्हटलं जातं. तिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्या नेवासा गावातले, आजूबाजूच्या पंचक्रोशीतले काही लोक ज्ञानेश्वरी ऐकायला बसले असावेत, बसत असावेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा. उठावा म्हणजे तयारी, उन्मेष म्हणजे ज्ञान. ज्ञानाची तयारी करून हे ऐकायला बसा. आता याच्यावरून एक आपल्याला अंदाज येतो की जिथं अध्याय संपतो तिथं माऊली थांबले असतील. कारण ज्या पद्धतीची भाषा माऊलींच्या तोंडी येते की बुद्धीची तयारी करून तुम्ही बसा. कारण श्रवणाला बसणं, आराधनेला बसणं
ही एक वेगळी अनुभूती आहे, हा एक वेगळा अनुभव आहे. म्हणून तो अनुभव विशेष असा झाला पाहिजे, विशेष असा घडला पाहिजे. मी रोज अनुभव घेतो, तुम्ही तो घेत असाल. आसनाचं स्वतःचं एक पावित्र्य असतं, स्वतःचं एक सामर्थ्य असतं. म्हणून जेव्हा मी ज्ञानेश्वरीचं आसन कुठं घ्यायचं ठेवायचं याचा विचार केला, तेव्हा सगळ्यात पहिलं प्राधान्य की जिथं आसन असेल तिथं बाकीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. ते एकांतासारखं ठिकाण वाटलं पाहिजे. देवानं सुदैवानं अशी जागा दिली की आमच्या घरात सगळ्यात वर टेरेसवर एक जागा आहे जिथं मी लायब्ररी केली होती. इथं कोणी येत नाही, त्यामुळं आसन बाधित होत नाही. आणि येणाऱ्यालाही या आसनात येताना बाकीचं सगळं टाकून देऊन यावं. ऐकायला या किंवा सांगताना एक शुद्धता असावी. आंघोळ केली की ती येते, मानसिक दृष्ट्याही येते आणि शारीरिक दृष्ट्या येते. शारीरिक दृष्टीपेक्षा मानसिकता महत्वाची. की आता मी आराधनेला जातोय तर मी काहीतरी असं केलं पाहिजे, काही एक क्रिया घडली पाहिजे की त्या क्रियेमुळं मनावर बिंबवलं जाईल की आता आपण काहीतरी वेगळं करतो, चांगलं करतो. तुम्ही दवाखान्यात जा किंवा कशातही जा तर तिथं सुद्धा काही एक प्रसंग आहेत. डॉक्टर लोक सुद्धा ऑपरेशन वगैरे काही करायचं असेल तर ते कपडे घालूनच ऑपरेशन करतात. बाकीची हायजीन वगैरे मेंटेन करणं हे कारण असणारच, पण ते कपडे न घालता डॉक्टरला जर तुम्ही ऑपरेशन करायला लावलं तर त्याची मानसिकता नाही होणार. कम्फर्टेबल राहणं ज्याला आपण म्हणतो, सहजता, स्वाभाविकता, त्याच्यासाठी ते आसन खूप गरजेचं आहे, आतून आणि बाहेरून. माऊलींनी आतून आसन कसं ग्रहण करायचं ते सांगितलंय. चांग उठावा करून उन्मेषाचा. बुद्धीची चांगली तयारी करून तुम्ही या. भोळ्या भाबड्या भावनेनं बसायचं नाहीये ज्ञानेश्वरीला. श्रद्धा ठेवायची आहे, पण श्रद्धा ठेवताना बुद्धीला झोपू द्यायचं नाही, बुद्धी जागृत ठेवायची. श्रद्धा आणि बुद्धी दोघांना जागृत ठेवून केलेला परमार्थ खरा परमार्थ. कारण बुद्धी असली की श्रद्धा अंधश्रद्धेत उडी मारत नाही, आणि नुसती बुद्धी असली श्रद्धा नसली की मग ती बुद्धी अश्रद्धेकडे घेऊन जाते. म्हणून श्रद्धाही असली पाहिजे आणि बुद्धीही असली पाहिजे. बुद्धी असली की श्रद्धा अंधश्रद्धेत जाणार नाही, आणि श्रद्धा असली की बुद्धी तर्कात जाणार नाही. म्हणून तर्क आणि बुद्धी या दोघांना एकत्रितपणे घेऊन तुम्ही ऐकायला या. चांग उठावा करून उन्मेषाचा. उन्मेषाचा अर्थामध्ये दिलेला अर्थ बुद्धी आहे आणि खाली दिलेला अर्थ आहे ज्ञान आहे. म्हणजे बुद्धीचं काम आहे ज्ञान. ज्ञान आणि श्रद्धा एकत्र करून तुम्ही या. मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बाप्पा. आणि मग त्या बुद्धीनं, त्या भावनेनं, त्या मानसिकतेनं तुम्ही श्रीहरी पार्थाचा जो संवाद आहे, श्रीकृष्ण परमात्म्याचा अर्जुनाचा जो संवाद आहे, तो तुम्ही त्या मानसिकतेतून ऐका, त्या मानसिकतेनं ऐका. मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोगावा बाप्पा. कारण ज्ञानेश्वरी ऐकणारे भरपूर आहेत, पण ज्ञानेश्वरी आत रुजलेले, आत मुरलेले कमी आहेत. ज्ञानेश्वरी समजणारे भरपूर आहेत, पण ज्ञानेश्वरी आत उतरलेले, मुरलेले कमी आहेत. परमार्थ करणारे भरपूर आहेत, पण परमार्थ मुरलेले कमी आहेत. परमार्थ मुरत का नाही? साधना मुरत का नाही? साधना, परमार्थ मुरण्यासाठी आसन तयार असलं पाहिजे, मानसिकता तयार असली पाहिजे. तुम्ही ज्ञानेश्वरी कोणत्या भावनेनं वाचता याच्यावरून ज्ञानेश्वरी तुम्हाला काय देणार हे ठरणार आहे. एक ग्रंथ आहे, या ग्रंथाचं खूप लोकांनी कौतुक केलंय. मोठमोठ्या लोकांनी PhD केली. आस्तिक, नास्तिक, बुद्धवादी, तार्किक सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरीचं कौतुक केलं. चला आपणही वाचू. तो या भावनेनं ज्ञानेश्वरी वाचेल तर त्याला वाटेल हो सगळ्यांनी कौतुक करावं अशीच ज्ञानेश्वरी आहे. एखाद्याला वाटलं काय अलंकार आले ज्ञानेश्वरीत ते बघावेत म्हणून ज्ञानेश्वरी वाचली, त्याला ज्ञानेश्वरीत अलंकार सापडतील.
एखाद्याला वाटलं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, या ज्ञानेश्वरीत काय सामाजिक चिंतन आलंय बघावं. कुणाला वाटलं काय तत्वज्ञान आहे माऊलींचं ते अभ्यासावं ज्ञानेश्वरीत, त्याला ते मिळेल. ज्याला तत्वज्ञान शोधायचंय त्याला तत्वज्ञान देईल ज्ञानेश्वरी. ज्याला अलंकार अभ्यासाचे आहेत त्याला अलंकार देतील ज्ञानेश्वरी. ज्याला भाषाशास्त्रीय अभ्यास करायचा आहे त्याला भाषाशास्त्रीय अभ्यासाचे निकष, भाषाशास्त्रीय अभ्यासाचं सगळं काही खाद्य ज्ञानेश्वरी तुम्हाला देईल. ज्या विचारानं ज्ञानेश्वरी जवळ या. मी ज्ञानेश्वरीवरचे जे काही प्रबंध मला माहिती आहेत, काही वाचलेत, त्यावरून काहींनी ज्ञानेश्वरीचा अलंकारशास्त्रीय अभ्यास केला, काहींनी ज्ञानेश्वरीचा भाषाशास्त्रीय अभ्यास केला. एक आमच्या मैत्रिणींनी, मैत्रीण म्हणणं चुकीचं आहे, वय बरंच आहे त्यांचं, त्यांनी ज्ञानेश्वरीतील शारीर विज्ञान याच्यावर PhD केली. ज्ञानेश्वरीमध्ये फिजिक्स कसं सांगितलंय, त्यातल्या त्या शरीराचं फिजिक्स कसं सांगितलंय, त्याच्यावर त्यांनी PhD केली. कुणाला खरं वाटणार नाही ज्ञानेश्वरीमध्ये फिजिक्स पण आहे, पण तो प्रबंध वाचल्यावर बऱ्याच गोष्टी कळतात. ज्याला ज्या दृष्टीतून ज्ञानेश्वरीकडे बघावं वाटलं त्याला ती दृष्टी ज्ञानेश्वरी देते. पण आपल्याला ज्ञानेश्वरीकडून जे घ्यायचंय ते काय घ्यायचंय, तर आपल्याला ते घ्यायचंय जे ज्ञानोबारायांना द्यायचंय. जे ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीतून द्यायचंय, जे देण्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ते ज्यांना घ्यायचंय त्यांनी जे ज्ञानोबाराय करायला सांगतायत ते करून ज्ञानेश्वरी वाचायची. करायचं काय आहे, उठावा करून उन्मेषाचा, बुद्धीची चांगली तयारी करून, ज्ञानाची तयारी करून ऐकायचे. मग संवाद श्री पार्थाचा भोगावा बाप्पा, आणि मग ही आपण ज्ञानेश्वरी ऐकायला पाहिजे. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम तृतीयोध्यायः. इथं श्रीमद भगवद्गीतेचा आणि ज्ञानोबारायांनी ज्याला भावार्थ दीपिका म्हटलं, माऊलींनी ज्ञानेश्वरी असं या ग्रंथाला म्हटलेलं नाही. माऊलींनी आपल्या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं म्हटलंय. नंतर या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी झालं. ज्ञानोबारायांनी लिहिली म्हणूनही आणि ज्ञानाची ईश्वरी ती ठरली म्हणूनही तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे. पण तरी ज्ञानोबारायांनी या ग्रंथाला दिलेलं नाव आहे भावार्थ दीपिका, जी भावाच्या अर्थाची दीपिका आहे. भावाचा अर्थ दाखवणारी जी आहे ती ही भगवद्गीता आहे, ती ही ज्ञानेश्वरी आहे. आणि तिचा 3रा अध्याय इथं संपलाय, ज्याचं नाव कर्मयोग आहे. याच्यामध्ये कर्मयोग भगवंतांनी सांगितला. कर्मयोग कसा करावा, कर्मयोग काय केल्यानं साध्य होतो, कर्मयोग करताना बाधा कशा कशाची येते, त्या बाधांना कसं दूर करावं, अर्थात जी विकारांची बाधा येते त्या विकारांना कसं बाजूला करावं, आणि आपला शुद्ध कर्म सिद्धांत पवित्रमय शुद्धमय कसा ठेवावा, या सगळ्याचं वर्णन, या सगळ्याचं चिंतन माऊलींनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. या संबंध 3ऱ्या अध्यायाचा सार एवढाच आहे. आम्ही मनुष्य जन्माला आलोत याचा अर्थ आपल्यामध्ये आपलं मूळ रूप जाणून घेण्याची पात्रता आहे. इतर देहांमध्ये मी कोण आहे ही जाणून घेण्याची पात्रताच नाही. जे ज्ञानेश्वरीतून आपण शिकतोय ते जर एखाद्या प्राण्याला सांगितलं तर त्याला काहीच समजणार नाही. कुत्र्या, मांजर, गाढव कोणत्याही प्राण्याला आपण जे सांगतोय ते समजणार नाही. आपल्याला समजतं का, तर आपल्याकडं देवानं काही एक पात्रता दिलेली आहे. ज्या ज्या जीवांना देवाला आपल्यात घ्यावंसं वाटतं त्यांनाच देव माणसाच्या जन्माला घालतो, आणि ज्यांना माणसाच्या जन्माला घालतो त्यातल्या ज्यांना त्याला त्याच्याकडे बोलवायचं असतं त्यांना तो संतांच्या सहवासात आणतो. आपण भाग्यवान आहोत, आपण माणसाच्या जन्माला आलोत त्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत. आपण ज्ञानोबारायांच्या सहवासात आलो त्याहीपेक्षा आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबारायांच्या भाषेत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, आणि तो प्रयत्न म्हणजे कर्मसिद्धांत. जे कर्म आपलं आहे, जो आपला मूळ स्वभाव आहे, जे आपलं स्वतःचा आहे, जो आपला स्वधर्म आहे, तो स्वधर्म म्हणजे परमात्म रूपत्व,
तो स्वधर्म म्हणजे ब्रह्मतत्व, तो स्वधर्म म्हणजे निष्क्रियता, तो स्वधर्म म्हणजे निष्कामता, तो स्वधर्म म्हणजे कामनारहितता, निर्विकारता, विवेकयुक्तता, ज्ञानाधिष्ठितता, आत्म्याधिष्ठितता, हा सगळा आपला स्वभाव आहे, हा आपला स्वधर्म आहे. या स्वधर्मावर आपल्याला अधिष्ठित राहायचंय. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे, हे न विसरता हा आपला मूळ धर्म, हा स्वधर्म कायम जागृत ठेवून आपल्याला जगायचंय, वागायचंय, वावरायचंय, बोलायचंय. हे विसरायचं नाही. ते कायम ठेवून आपल्याला कर्म करायचंय. तोच खरा कर्म सिद्धांत आहे. इथं आपण थांबूया. 3रा अध्याय इथं संपलाय. बाकी 4थ्या अध्यायाची सुरुवात आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.